आपण रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे की नाही हा मुद्दा खूप मल्टिपल फॅक्टर्सनी डिसाईड होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कन्सेंट येते. जे राहते लोक आहेत, ओनर्स आहेत त्या अपार्टमेंटमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये, जे एका हाऊसिंग सोसायटीच्या फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर झालेलं ओनरशिप असतं किंवा कंडोमिनियम ऑफ अपार्टमेंट्स ओनर्सच्या स्ट्रक्चरमध्ये असतं, त्या सगळ्यांची कन्सेंट जरुरी असते. मेजॉरिटी कन्सेंट जरुरी असते. बिल्डिंगची डागडुजी रिपेअर करणं शक्य नाहीये म्हणून रिडेव्हलपमेंट करायची का आपली जेव्हा बिल्डिंग बांधल्या गेली तेव्हा त्या बिल्डिंगचा पायाभूत असा होता की ठराविकच मजले बांधता आले आणि आता त्या एरियाला भरपूर FSI आहे जो अनयुटिलाइज आहे. तर त्याचा प्रॉपर वापर करण्यासाठी का आपण ती पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करून एक नवीन स्ट्रक्चर टाकायचं का? तो एक कमर्शियल किंवा एक व्यवहार झाला, एक प्रकारचा व्यावहारिक निर्णय झाला का? त्या प्लॉटच्या आसपास कुठल्या अशा घडामोडी होत आहेत, कुठे ब्रिज चाललाय, कुठल्या लँड ॲक्विजिशन मध्ये काही DP प्लॅन मध्ये बाजूबाजूला मोठ्या गोष्टी होत आहेत, ज्याच्यामुळे त्या अपार्टमेंटसाठी त्या स्थितीमध्ये राहण्यापेक्षा त्याला कुठल्या वेगळ्या रचनेमध्ये टाकणं भाग पडतंय का? किंवा त्या बिल्डिंगमध्ये असे काही मेंबर्स आहेत ज्यांनी त्या विषयाबद्दल सखोल चर्चा करून आजूबाजूच्या बिल्डिंगच्या प्लॉट्सला घेऊन जर कुठलं रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू असेल आणि त्याच्यात विलिनीकरण किंवा अमॅलगमेशन करून जर याला अजून एका सुव्यवस्थितपणे आणता येऊ शकतं का? त्याच्यामुळे सगळ्यांचं राहणीमान, लाईफस्टाईल अपग्रेड होते का? या सगळ्या गोष्टी विचार करून खूप साऱ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला जातो.